जयनाथ जयनाथ जय जयनाथ. 87 वर्षापूर्वीचा सोहळा आपण संजीवनीमध्ये वाचतो. त्यावेळेला माधवनाथ महाराज, पंढरीनाथ महाराज, देवनाथ महाराज, ताई महाराज आणि समस्त नाथ भक्त मंडळी जी महाराजांच्या होती ती सर्वच आजच्या या दिवशी वैशाख शुद्ध द्वादशीला इथे जमलेली होती. त्या भक्तांचा आनंद जो काही होता तो आपल्या सद्गुरू माऊलींनी आपलं जे हे स्थान आहे हे निश्चित केलेलं आहे आणि त्यासाठी ही सर्व मंडळी त्या काळात जमलेली होती. निजानंदी ताई महाराज यांनी महाराजांसमोर कीर्तन केलं होतं. होळकर परिवार संपूर्ण त्यावेळेला महाराजांच्या इथे आलेला होता या संपूर्ण सोहळ्याला. कारण या पुण्यश्लोक देवी अहिल्यामातेच्या या हिंदू नगरीमध्ये जेव्हा महाराज पहिल्यांदा आले ते देव मामलेदारांना भेटायला रात्री 12 वाजता राजवाड्यामध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर देव मामलेदारांनी माधवनाथ महाराजांची ओळख होळकर परिवाराला करून दिली की ज्या कार्यासाठी तुम्ही मला इथे पाचारण केलं, तुम्ही मला आग्रहाने इथे बोलवलं, तुमचे काही प्रॉब्लेम्स होते त्या कारणाने तुम्ही मला इथे बोलवलं, मी आलो इथे. पण आता तुमचे जे काही सगळे प्रॉब्लेम्स किंवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत ते हे माधवनाथ महाराज पूर्ण करतील. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करू नका. मग महाराज इथे वारंवार येऊ लागले आणि होळकर परिवाराला जे संकट होतं त्यानंतर आल्यानंतर जेव्हा होळकर परिवाराला एक संकट आलं होतं, त्यांचं राज्य चाललं होतं त्या काळात, इंग्रज त्यांचं राज्य हिसकावून येणार होते. महाराज इथे असताना त्यांना विनंती केली. किब्यांचे इथे आले ते सरदार किबे ते महाराजांचे अनुभवी शिष्य होते. त्यावेळेला त्यांच्याकडे आले आणि त्यांना विनंती केली की महाराज ज्याप्रमाणे देव मामलेदार म्हणाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याकडे आलो आणि हे खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे. महाराजांनी त्यांना सांगितलं की हे संकट निघून जाईल, तुम्ही काळजी करू नका. महाराज निघून गेले. काही दिवसांनी महाराजांच्या कृपेने त्यांचं ते संकट दूर झालं. कोणत्याही प्रकारे इंग्रज सरकारने त्यांच्या जे डेलिव्हर्स त्यांचं राज्य जे घेणार होतं ते घेतलं नाही. आणि नंतर जेव्हा महाराज इंदूरला आले तेव्हा आनंद झाला त्यांना की महाराजांच्या कृपेने आपण वाचलो, हे सगळं नीट झालं. इंदिरा मासाहेब, यशवंत तुकोजीराव महाराज होळकर ही सगळी मंडळी महाराजांना भेटायला गेली आणि त्यांना विनंती केली की महाराज आपण आमच्या घरी चला. महाराज म्हणाले की मी अनुग्रह शिष्याशिवाय कोणाच्या घरी जात नाही आणि कुठेही अन्न ग्रहण करत नाही. तर इंदिरा मासाहेब म्हणाल्या की मग तुम्ही माझ्या मुलांनाच अनुग्रह द्या. म्हणून 18 ऑगस्ट 1925 माधवनाथ महाराजांनी मल्हारी महाराजांचं जे देवघर आहे राजवाड्यामध्ये तिथे महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर त्यांच्याकडनं काहीतरी उत्तम कार्य करायचं म्हणून महाराजांनी त्यांना सांगितलं की आपण नामसत्ता करू. आणि तो नामसत्ता इंदूरच्या गोपाळ मंदिरात झाला. दासगणू महाराजांनी कीर्तने केली, महाराष्ट्रातल्या दिंड्या आल्या. ते आयोजन पूर्ण होळकर परिवारात असल्या कारणाने सगळे सरदार, पूर्ण होळकर परिवार आणि संपूर्ण इंदोर शहर त्या काळातलं हे महाराजांच्या सेवेमध्ये 7 दिवस होतं. त्याच वेळेला महाराजांनी त्यांना सांगितलं की मी माझं वास्तव्य या इंदूर शहरातच ठेवीन. होळकर परिवाराला सुद्धा आनंद झाला आणि त्याप्रमाणे होळकर परिवाराने महाराजांना ही जागा 1926 गुरुदक्षिणा स्वरूपात दिली आणि त्या काळाचे 10,000 रुपये महाराजांच्या समोर अर्पण केले की महाराज हे तुम्ही इथे करा, आम्हाला आनंद आहे. 1926 महाराजांनी त्याची सुरुवात केली, भूमिपूजन केलं आणि त्यानंतर 9 वर्ष सतत ते गुढीपाडव्याला इथे यायचे. वर्षभरातनं त्यांना बाकीचं येणं जमायचं नाही. नंतर वृद्धापकाळ होता, येणं जमायचं नाही. पण गुढीपाडव्याच्या वेळेला महाराज साधारण 34पर्यंत महाराज 33-34पर्यंत महाराज 2 वर्ष यायचे. 34मध्ये जेव्हा या मंदिराची जी अवस्था पूर्णत्वाला येत नव्हती त्यांना असं वाटलं हे केव्हा होईल. कारण महाराजांना माहिती होतं आपल्याला समाधी केव्हा घ्यायची, हे सगळं केव्हा पूर्ण करायचं ते त्यांना माहिती होतं. त्या कारणाने त्यांनी थोडीशी नाराजी प्रकट केली भक्तांसमोर की अरे हे अजून का नाही होते, काय आहे. तर त्यांनी काही आर्थिक संकट आहे किंवा आर्थिक एकदम गुरुसमोर कसं बोलणार, पण त्यांनी त्यासमोर प्रकट केलं. त्या संजीवनीमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर लगेच होळकर परिवाराने आणखीन दान अशी देऊन आणि बाकीचे जे इंदोरचे सरदार, इंदोरचे जे बाकीचे उद्योगपती होते त्या काळातले त्यांनी सुद्धा महाराजांना ते दिलं. आणि आजच्या दिवशी हे मंदिर
महाराजांनी पूर्ण करून घेतलं. आणि त्याचप्रमाणे या आपण ज्या समोर पादुका पाहतो त्या पादुका महाराजांनी स्थापन करूया आणि खालचा गर्भगृह करून आणि नंतर सगळ्यांना सांगितलं की मी आता जेव्हा येईन तेव्हा समाधीलाच येईन. आणि नंतर सगळ्यांनाच माहिती आहे की 1961 त्यांनी हिंगणघाटला घर ठेवला आणि हा नाथांचा धोंड्या कलेवराला कुठे नाहीसा झाला तरी या नाथ मंदिरातच विश्रांती घेईल असं रामभाऊंसमोर आणि सर्व भक्तांसमोर जेव्हा त्यांनी सांगितलं त्याचा अर्थच हा होता की त्यांना इंदूरलाच सगळं करायचं होतं. डॉक्टर देशमुखांच्या गाडीमध्ये ते इथे आले. नंतर त्यांचा सगळा विधी होऊन आणि महाराज खाली जे आहेत ते तिथे स्थानापन्न झाले. आज ही समाधी महाराजांची जी आहे ती त्यांच्याच योजनेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार इंदूरला झाली. आपण सर्व नाथ भक्त भाग्यवान आहोत की आजचा दिवस उत्तम दिवस आहे आणि आज यती स्वरूपात त्यावेळेला यती स्वरूपात तिकडे महाराज भेटायला आले होते उज्जैनला आईला आणि त्यांना शंकराची पिंड आणि नंदी दिला होता आणि सांगितलं की तुला जे 4 मुलं होती त्याच्यापैकी एक सत्पुरुष जन्माला येतील. तर असे हे यती स्वरूपात सत्पुरुष संत येतात आणि आज त्या यती स्वरूपात आज या दिवशी महाराजांनी त्यांना बोलवलं कदाचित महाराजांच्या स्वरूपात असं कोणतरी आपल्याकडे यायला हवं होतं. आज ते आले. आपण त्यांचं पाद्यपूजन केलं. सगळ्यांनी दर्शन केलं. हा आपला सगळ्यांचा स्वतःचा भाग्याचा दिवस आहे काय त्या आज आपण त्यांचं त्या संतांचं सुद्धा दर्शन केलं. आणि ही जी दंडसन्यासी लोक आहेत अभूतपूर्व लोक आहेत. दंडसन्यास घेणं हे सोपं नाही. संन्यास घेणं सोपं आहे पण दंडसन्यास बिलकुलच सोपं नाही. तर त्या कारणाने इंदूरचे आपण बघितले जे पुरुषोत्तम कोवारने त्यांनी सुद्धा इंदूर आत्ताच गरुडेश्वरला परवा 4, 5 आणि 6 तारखेला यांच्याकडनंच दंडसन्यास घेतला. म्हणून ते इंदूरचे असल्या कारणाने त्यांना बोलवलं आणि हे गरुडेश्वरून स्वामी आत्ता त्यांच्यावरच इथे आले आणि परवा 15 तारखेपासून मग परत हे गरुडेश्वरला जाणार आहे आणि मग चातुर्मास तिथेच राहील त्यांचा. त्या कारणाने त्यांचं सुद्धा इथे येणं होतं. ते सुद्धा म्हणाले की नाथांच्या इथे येणं मला माझं भाग्य आहे की मी आता दंडसन्यास घेतल्यानंतर माधवनाथ महाराजांच्या या परिसरात येईल. तसा इंदूरमध्ये अशी काहीच स्थानं आहेत की जिथे जाऊन नतमस्तक व्हावं असं त्यांना वाटलं. त्या कारणाने त्यांनी आजच्या दिवशी आपल्याला होकार दिला आणि महाराजांनी त्यांना आपल्या इथे बोलवून आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि स्वामींना आपल्या स्वरूपात पाठवून आपण त्यांची पाद्यपूजा केली. आता तो कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर नाथांच्या बद्दल काहीतरी आपण सर्वांनी ऐकावं अशी आपली भगिनी छोटी पोरगी दीप्ती तिला सुद्धा काय वाटलं की मी महाराजांसमोर काहीतरी बोलीन जे महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे महाराजांनी सांगितलेलं आहे तेच सांगण्याच्या ऐवजी ती हे म्हणाली की ते मी माझ्या आचरणात आणीन जे मी सांगते ते किंवा हे व्यासपीठ जे आहे ते सोपं नाही आहे. बोले तैसा चाले त्याची वंदा मी पावले. त्या कारणाने आपण जे बोलतो ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि तेच सत्पुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे की मी जे देतो आहे ते तुम्ही आत्मसात करा. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आणि तिने जी काही तयारी केली आहे ती नाथांच्या कृपेने केली आहे. आणि आज आपण परत एकदा जे महाराजांनी लिहून ठेवलं ओवी लिहून ठेवल्या काही आणखीन आहेत ते तिच्याकडनंच आपण ऐकू. मी तिला विनंती करतो की तिने यावं आणि आज महाराजांना ऐकावं तिच्या मनात काय आहे.
सद्गुरू सत्यनाथ महाराज. सद्गुरू सत्यनाथ महाराजांच्या चरणी मी सादर नमन करते, साष्टांग वंदन करते. परात्पर गुरु माझे सद्गुरू माधवनाथ महाराज, ज्यांनी माझा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य या जीवनाची सुधारणा केली, असे माधवनाथ महाराज, माझ्या सद्गुरू माधवनाथ महाराजांच्या चरणी मी साष्टांग नमन करते. आपण सगळे उपस्थित बंधू भगिनींच्या हृदय मंदिरी बसलेले माझ्या सद्गुरुनाथांना मी साष्टांग नमन करते. श्री नाथ गीतांजलीतली पद जर आपण सगळ्यांनी सतत ऐकतो, आपण दैनिक पंचपदी करतो, गुरुवारच्या आपण पूर्णारती करतो, जितके पण पद आहे ना त्या आपल्याला काही ना काही शिकवतात. आणि जर का त्याचं आपण अनुसरण केलं, जितके पण किती सुंदर सुंदर पद आहे आपल्या नाथ गीतांजलीमध्ये, जर का त्यांचं आपण अनुसरण केलं तर आपल्यामधल्या झालेल्या परिवर्तनामुळे आपलं संपूर्ण जीवन सुधरू शकतं. मी आज आपल्या समोर श्री नाथ गीतांजली मधील सोमवारचं पद, सुख विश्रामा अभिरामा श्रीनाथा योगेश, या पदविषयी आपल्याशी काही बोलू इच्छित आहे. सुख विश्रामा या पदची सुरुवात सुख विश्रामापासून झालेली आहे. सुख आणि विश्राम, विश्राम केलं तर त्यात आपल्याला काही सुख मिळतं का? जे काही सुख मिळत असेल ते बिलकुल अल्पकालीन असतं. म्हणण्याचं तात्पर्य आहे की विश्रामामुळे कधी पण सुख प्राप्ती आपल्याला होत नाही. म्हणून सुख शब्दानंतर इथे विश्राम शब्द आलेला आहे. जेव्हा साधक आपल्या कर्माकडे वळतो आणि जेव्हा त्याला कर्मप्राप्तीचे जे सुख प्राप्त होतात त्याच्यात त्याला शांती मिळाली पाहिजे, त्यात विश्राम मिळाला पाहिजे, ते सुख विश्राम. आणि हे कुणामुळे मिळतं तर ते सद्गुरु कृपेमुळे मिळतं. सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंवर श्रद्धा राहिली तर आमच्या कर्मांना फलश्रुती प्राप्त होते. आणि आमच्या कर्मांना फलश्रुती केव्हा प्राप्त होते? जेव्हा आपण ते अर्पण करतो. कोणाला अर्पण करतो तर आपल्या सद्गुरूंना आपण अर्पण करतो. आणि सद्गुरूंना जर अर्पण केलं तर त्याच्यातून तो आपल्याला सुख प्राप्त करून देतो. सुख विश्रामा अभिरामा, हा अभिराम आहे. राम हा मोक्षदाता आहे आणि सद्गुरू जो आहे तो अभिराम आहे, कर्मफलातून मुक्ती देणारा. जे पण कर्मफल आहे, सगळ्यांचे कर्मफल चांगले असतात असं नाही, वाईटही असू शकतात, पण सद्गुरू हा अभिराम आहे. आपल्या कर्मफलातून आपल्याला तो मुक्ती देतो, असा हा अभिराम म्हणजे सद्गुरू माधवनाथ महाराज. सुख विश्रामा अभिरामा श्रीनाथा योगेशा, आणि म्हणून यांना योगेशा म्हटलेलं आहे. योगवर ज्यांचं साम्राज्य आहे असा योगाचा ईश्वर. योगाचा ईश्वर कोण? आदिनाथ. आणि आदिनाथ म्हणजे कोण? साक्षात शंकर. आणि शिवापेक्षा मोठा योगी कोणीच नाही. आणि त्या योगीच्या परंपरेमध्ये ज्यांचा जन्म झाला ते नाथ योगी म्हणजे आपले माधवनाथ महाराज, सद्गुरू योगाभ्यानंद माधवनाथ महाराज. आपण ऐकलं असेल, कोणाला योगाचार्य म्हणतात, कोणाला योगीराज म्हणतात, पण सद्गुरू माधवनाथ महाराज हे एकमेव संत आहे ज्यांना योगाभ्यानंद असं म्हटलं जातं. योगाभ्यानंद सद्गुरू माधवनाथ महाराज. सुख विश्रामा अभिरामा श्रीनाथा योगेशा, धावे पावे त्वरित सुंदरा सज्जनावर. आणि जेव्हा आपण आपल्या नाथांना कळकळीने हाक मारतो, सद्गुरू माऊली तू धाव, आम्हाला तुमची प्राप्ती झाली पाहिजे. आणि कशी प्राप्ती झाली पाहिजे? सज्जनावर. सज्जन, जसं तू सज्जनांना सहजरित्या प्राप्त होतो तसा आमच्यासारखा सर्वसामान्यांना पण प्राप्त व्हावा, या आशेने आम्ही तुमच्या जवळ आलो आहोत. सद्गुरुनाथा, तू आमच्या कर्मफलातून मुक्त करणारा आमचा अभिराम आहे, असा माझा
आणि क्रोध रूपी राक्षसाने मला वशमध्ये केलेला आहे. सद्गुरुनाथा आपल्या या लेकराला विषय रूपी आणि क्रोध रूपी राक्षसापासून वाचव. सद्गुरु माधवनाथ महाराज आपली शांत माया होती. पोहरे गावाजवळ रंभाजी पाटील राहत होते. अज्ञातवासाच्या वेळेस जेव्हा महाराज पोहरे गावाजवळ आले तेव्हा त्यांनी पाटलांना म्हटलं महाराजांनी की मला पोटापुरती साधी नोकरी द्याल का? पाटण म्हणाले ठीक आहे. नाथांनी त्यांना आपलं नाव काय सांगितलं, त्यांना धोंड्या असं नाव सांगितलं. पाटलांनी महाराजांना कवठे राखण्याचं काम दिलं. त्याबद्दल मजुरी काय काय झाली तर केवळ पोटापुरतं. एकदा महाराज भजनात लीन होते तेव्हा शेतात बैल आला तिथे पीक पडलं तर ते सगळं पीक खा लागला. महाराजांनी बघितलं आणि काय म्हणाले, पाहुणा आला हो आला. पाटील बुवांना कळलं, त्यांनी बघितलं ते स्वतः भजनानंदी होते म्हणून ते काहीच नाही बोलले. पण पाटील बाईचा तोरा अक्षरशः महाराजांना तिने गादी प्रदान केली आणि आपल्या सद्गुरूंना या अशा प्रकारची भाषा ऐकण्याचं प्रसंग आलं. आपली शांत स्वरूप माधवनाथ महाराज, दयाघनानाथ, किती सुंदर नाव आहे महाराजांचं, दयाघनानाथ. महाराज म्हणाले, बाई तुझ्या शेतात 52 पण गहू होईल तरी पाटील बाई काय म्हणे, काय गगनातून येतील की काय? महाराजांनी स्मित हास्य केलं आणि तिथून निघून गेले. असे सद्गुरू दयाघनानाथ. तेच विचार करा, आपल्याला जर कोणी एक शब्द जर बोललं आपण काय करतो? असो म्हणण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जर आपण त्यांचे भक्त आहोत असा जर आपण मीपणाचा अहंकार मिरवत फिरतो तर आपल्यामधली विषयांची, वासनाची आणि जी क्रोधी वृत्ती आहे ती दूर करायचा प्रयत्न करावा. आणि सुरुवात कुणापासून करायची? शेजारच्याकडनं. कुणाकडनं करायची? आपल्यापासून करायची. आज आपल्या समोर इंदोरचं केवढं मोठं उदाहरण आहे. इंदोरला 5 वेळा स्वच्छताचं प्रथम पुरस्कार मिळाला आहे. कशामुळे? केवळ सेवेकरींनी काम केलं म्हणून का? नाही. आपल्या इंदोरच्या प्रत्येक नागरिकांनी सहकार्य दिला म्हणून आज लगातार 5 वर्ष आपल्या इंदोर स्वच्छतामध्ये प्रथम पुरस्कार मिळवतोय. जर प्रत्येकाने विचार केला असता आम्ही कशाला करू, शेजारचा करेल आम्ही, तर काय मिळालं असतं का आपल्या इंदोरला? नाही मिळालं असतं. म्हणून आपल्यामधली जी ही दुर्वृत्ती आहे त्याला दूर करून आपल्या सद्गुरूंच्या शरण जायचं. लोभासंगे हृदय विदारक कार्य म्या केली. लोभाचे अनेक प्रकार आहेत. याचे एक खूप मोठं उदाहरण आपल्या सर्वांना माहितीच आहे. चित्रकूट करवी संस्थानचे सखाराम बापू दिवाण, आपण सगळ्यांनी वाचन केलेल्या पोथीत सुद्धा वाचलेलं आहे. बापू दिवाण लोभामध्ये इतके आकर्षित झाले की त्यांनी किती मोठं हृदयविदारक कृत्य केलं की स्वतः महाराजांना गादीपासून दूर जाण्यासाठी ठकूबाईला प्रेरित केलं. सखाराम बापू दिवाण यांच्या बुद्धीत फरक होऊ लागला. द्रव्य संचय करण्यासाठी त्यांना लोभ उत्पन्न झाला. इतरांचीही त्यांना साथ मिळालीच असेल. जेव्हा या सगळ्या गोष्टींच्या बद्दल भाऊसाहेब जोगे होते त्यांना कळलं, महाराजांना त्यांनी सांगितलं. महाराज काय म्हणाले, जो करेगा वो भरेगा. त्यांनी महाराजांना खूप विनवणी केली. अखेर महाराज तयार झाले. तेव्हा श्रीमंत जोग, मोर शास्त्री, फडणवीस वगैरे जी मंडळी होती त्यांनी आपल्या ज्या वह्या होत्या त्या तपासण्याचं काम सुरू केलं. तेव्हा सखाराम बापूची लबाडी समोर आली आणि त्यांनी त्याची कबुली सुद्धा दिली. जितके पण मंडळी होते त्यांनी म्हटलं की यांना तुरुंगात टाका, सखाराम बापूंना तुरुंगात टाकावं. पण आपले दयाघनानाथ काय म्हणाले, नाही, मला यांना तुरुंगात नाही टाकायला हवं. असं जर कोणी केलं तर त्याला आपल्याला पश्चाताप होईल की नाही, आपल्यासाठी तो व्यक्ती किती म्हणजे मोठं काम करतोय. पण बापू दिवाण त्यांना काही पश्चाताप नाही झाला. उलट त्यांना महाराजांविषयी द्वेष उत्पन्न झाला आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर ठकूबाईंचे त्यांनी काम धरले. महाराज ठकूबाईंना भेटायला गेले. ठकूबाई म्हणाल्या महाराजांना की जर असं संस्थान चालली ना तर संस्थान नाहीसं होईल, म्हणून मी
दे येथून. महाराज म्हणाले, आपले दयाघना नाथ म्हणाले, आई साहेब तुम्ही नका जाऊ, मी जातो इथून. सखूबाई काय म्हणाल्या, हो जा तू. जसा करवीची जितकी पण जनसमुदाय होता तो शोकाकुल झाला, कारण महाराज तिथून जात होते. कशी अवस्था होती जेव्हा रामराया अयोध्या सोडून जात होते ना, तेव्हा अयोध्यावासींची काय अवस्था होती, तशी त्यावेळेस पूर्ण करवीचा जो जनसमुदाय होता त्यांची ही अवस्था झाली होती. महाराजांनी सगळ्यांना शांत केलं आणि आश्वासन दिलं, मी अदृश्य शक्ती ठेवून करीन तुमचे पालन. हे महाराजांचे वचन त्यावेळेसचे महाराज आज सुद्धा पालन करतात आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपल्या नातनवलीला आपण जर कळकळीने हाक मारली तर आपली आई आपल्या रक्षणासाठी धावत येते. इथलाच एक प्रसंग सांगते आहे. नाषष्ठी उत्सव होता, ती पूर्वीची गोष्ट आहे. नाषष्ठी उत्सव जेव्हा एक भगिनी ऑस्ट्रेलियाहून आली होती, तिने सांगितलं, त्यावेळेस काय होतं, आम्ही भगिनी मिळूनच पोळ्यांचं काम, भाजी निवडायचं काम सगळं आम्ही सगळे मिळून करायचो. तर त्याचं भाजी निवडताना तिने सांगितलं की ती आणि तिचा मुलगा ऑस्ट्रेलियाला समुद्र किनाऱ्याला उभे होते. एक लाट आली आणि त्या मुलाला घेऊन गेली. ती घाबरून गेली, काय करायचं. तिने तिथून महाराजांना हाक मारली. कशी हाक मारली असेल, धाव जणी आता नाथ, धाव जणी आता, गे गे आई. कसं आईसारखं, ये ये आई अंत न पाही, त्राण न उरले किमपि आता. थोडा ते ग्रहस्थ तिथे आला, त्या मुलाला घेऊन त्या आईला दिलं त्यांनी. त्या मुलाला पाहता बरोबर त्या आईचं लक्ष अगदी आपल्या बाळाकडे पाहता बरोबर, आणि नंतर म्हणे की मी धन्यवाद करायला त्या ग्रहस्थाला बघितलं तर तिथे कोणी ग्रहस्थ नव्हता. ते जेव्हा तिने असं हे सांगितलं ना अनुभव, अक्षरशः अंगाला काटे आले. सद्गुरु माधवनाथ महाराज की जय. लोभा संगे हृदय विदारक कार्य म्या केली, मोह सुसरी ही गिळते परी मज न सुटे मुख होते. नाथा मी लोभाच्या वशीभूत होऊन हृदय विदारक कार्य केले आहे आणि मोहरूपी सुसरी अर्थात मगरी मला ही गिळती आहे, तरी सुद्धा मी याच्यातून बाहेर जाऊ शकत नाही आणि माझी स्थिती कशी होऊन राहिली आहे, तो मी अधोगतीला चालली आहे. मोहरूपी सुसरी आपल्या पोथीतच याच्याबद्दल पण खूप सुंदर लिहिलेलं आहे. धनाबाई नावाची 70 वर्षीय वृद्धा जी होती, महाराजांना भेटायला आली. महाराजांना तिने नमस्कार केला. महाराजांना तिला म्हटलं, बाई तू कधी पंढरपूरला गेली की काय, कशी जाणार हो महाराज, घर प्रपंच सोडून मला जाता येत नाही, माझा मुलगा आणि सून अत्यंत आळशी आहे, माझे गुरुदेव कोण सांभाळणार, शेण करतील तर गोऱ्या पण नाही कामणार. महाराज मी हास्य करून म्हणाले, काय बाई या गोऱ्याला तुझ्या कामात येणार की काय. महाराजांना ती धनाबाई म्हणाली, अहो तुम्हाला काय कळतं हो प्रपंचाबद्दल. महाराज म्हणाले, हो बरोबर आहे, मला विश्व संसाराबद्दल कळतं, मला या लुटुपुटीच्या संसाराबद्दल काही कळत नाही. पण तुला म्हणतोय तू जा पंढरपूरला. आपण हे केव्हापर्यंत तुझ्या बरोबर आहे, नेहमी राहणार आहे का. हे शाश्वत नाही, हे सगळं जे जग आहे हे शाश्वत नाही, आपलं कधी ना कधी अंत होणारच. कोणी असं लिहून देतं का की तू 15 दिवस सुद्धा जगणार आहे का. का म्हणाला असं शक्य आहे का, माझं उद्या सुद्धा मरण येऊ शकतं, याचा काही भरोसा नाही, आयुष्याचा काही भरोसा नाही. आज इथे बसले क्षणी. महाराज म्हणाले, तू जा, तू पंढरपूरला जा, मी तुझं प्रपंच सांभाळेन, मी तुझं घर सांभाळेन, तुझ्या गुरुदेवांचं राखण मी करीन. निघाली. जाता जातापर्यंत आपल्या घराकडे बघत होती आणि महाराजांना म्हणत होती, सांभाळ करा. मग अखेर निघाली. पंढरपुराला पोचली. चंद्रभागेत स्नान केला तिने, विठुरायाचे दर्शन घेतले. इथे काय होतं, 2 चोर येतात वृद्धाच्या धनाबाईच्या घरी, भिंतीला भोग करतात. भिंतीला भोग करून हात आतमध्ये टाकतात, तर त्या क्षणी कोणी हात त्यांचा धरतो. खूप मशक्कत करतात,
हात काही सोडवलं जात नाही. महाराज नंतर येतात. महाराजांना ते क्षमा मागतात की आम्ही पुढील भविष्यात या प्रकारचं कृत्य नाही करणार. दया करणार नाथा, क्षमा करतात. नंतर धनाबाई येते आणि महाराजांना क्षमा मागते की मी एवढे वर्ष, वयाचे 70 वर्ष या मोहजाळात अडकली राहिले आणि आज काय झालं. महाराजांचे दर्शन करून ती निघाली. तिला कफ विकारची समस्या झाली आणि तिला मोक्ष मिळाला. मोह नावाच्या सुस्तीच्या पाशातून दूर व्हायला तिला किती वर्ष लागले आणि सद्गुरुनाथांच्या कृपेने ती मुक्त झाली. असा हा अभिराम सद्गुरु माधवनाथ महाराज. नंतरच्या ओव्या आहे मद मत्सर हे अधोगती पथी नेती जगदीशा. मद आणि मत्सर फार भयंकर. मद म्हणजे काय? एक सुंदर मुलगी, खूप अभिमान, मी तर खूप गोरी, माझ्यासारखी तर सुंदरच नाही, हा अहंकार बाळगलेला असतो, ते मद. मत्सर केव्हा उत्पन्न होईल? जेव्हा तिच्या समोरून दुसरी सुंदर अत्यधिक दिसणारी मुलगी आली, अरे ही माझ्यापेक्षा सुंदर कशी? हा मत्सर तिच्यामध्ये उत्पन्न झाला. आपल्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येतो ना, ते उसकी साडी मेरी साडी से सफेद केसी, हे खूप मस्त उदाहरण आहे म्हणजे ऍडव्हर्टाइज मध्ये घेतलंय, पण हे खूप छान उदाहरण आहे त्याचं. मद आणि मत्सर हे दोघं मला अधोगतीला नेतात आहे. म्हणून हे जगदीशा आपण तत्काळ यावे आणि मला यातून मुक्त करावे. मला या जगाच्या वृत्तीतून मोकळं करून सद्वृत्तीकडे वळवावं. आईशा काली भाव करे भाव सोडी आशा. जेणेकरून मला याची देणी, याची डोळा आपली प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून मी आवाहन करते, मी कळकळीने आपलं आवाहन करते. द्रुत गतीने माझे प्रिय आई, दीन तारुण्या कोण तुझ्या विण सांभाळी पाही. घरात तानं मूल असतं ना, काही ना काही किरकिर करत असतो, उगीच चढत असतो. आई लक्ष देते, आपल्या कामात मग्न असते. केव्हा लक्ष देते? जेव्हा जो बाळ असतो ना, अत्यंत कळकळीने रडतो, किंचाळतो, तेव्हा आई आपल्या हातातलं जे काम असतं ना, सगळं सोडून आपल्या बाळाकडे जाते, त्याला कुशीत घेते आणि दुग्धपान करते. त्या बाळासारखाच आपण आपल्या सद्गुरु माऊलीला कळकळीची हाक लावायची. हे सद्गुरु, या सगळ्या प्रपंचात राहून, या मोह मद रूपी ईर्ष्यामध्ये राहून, लोभाच्या जाळात अडकून आता मला हे कळले आहे की मला फक्त आणि फक्त तुमचे चरणच मला यातून मुक्त करू शकतात. तेव्हा हे माऊली, माझी आई, मला या सगळ्या मोहपाशातून मुक्त करून सद्वृत्तीकडे वळवावं, जेणेकरून मी आपल्या दाखवलेल्या मार्गावर चालून सत्कर्म करायला प्रेरित होऊ शकेन आणि माझे सत्कर्मच माझी मुक्ती आहे. म्हणून सद्गुरु माऊली कळकळीने धावून ये. नाथा, मी दीन तांदूला आहे, मला तुझ्याने कुणीच नाही, मला तूच संभाळ करणारी आहे. म्हणून सद्गुरु माऊली, मी तुमच्या चरणी नमन करते. लक्षात ठेवा, सद्गुरु कळकळीने धावतात, काकुळतीने येतात, पण फक्त आपल्याला हाक मारायची असते. आणि कशी हाक मारायची असते? आर्ततेने हाक मारायची असते. संक्रांतीच्या धुंदूर मासे सांगते नाही, युधिष्ठिर जे होते ते धुंदूर मासचं व्रत करायचे आणि एक दिवसच धुंदूर मासच्या व्रताला उरलेलं होतं. त्यांच्या मनात इच्छा झाली की आपण श्रीकृष्णाला जेवायला बोलवायचं ब्राह्मण म्हणून. पण धुंदूर मासच्या व्रतमध्ये काय होतं की सकाळी लवकर ब्राह्मणाला भोजन करायचं असतं. प्रश्न हा पडला, कुठे द्वारका आणि कुठे हस्तिनापूर? इतक्या लवकर कसे काय कृष्ण येतील? अर्जुनाला विचारतात, अर्जुना तू जाणार का? श्रीकृष्णाला घेऊन येणार का? नाही हो दादा, माझ्याकरता हे शक्य नाही की मी इतक्या लवकर इथून कृष्णाला आणू शकेन. असं नकुल सहदेव त्यांना विचारलं, आमच्याकडे विविध उत्तम प्रकारचे नसल्याचे अश्व आहे, पण इतक्या द्रुत गतीने आणि इतक्या तीव्र वेगाने आणणारे अश्व आमच्याजवळ नाही. आमच्याकडे
तर शक्य नाही हो दादा. भीमाने बघितलं आपल्या दादाला खूप काळजी लागली आहे, विचारलं. युधिष्ठिराने सगळं सांगितलं. काळजी नका करू, मी आणतो सकाळपर्यंत. कसं काय शक्य असेल? असेल काही गुण विशेष असेल त्याच्याकडे. असं बोलणं झालं आणि भीम आपल्या शयन कक्षामध्ये गेले आणि झोप होऊन गेले. युधिष्ठिराला काही करमत नव्हतं की कसं शक्य आहे इतक्या लवकर आणणं. भीमाला बघायला गेले तर भीम मस्त झोपलेले होते. भीमाला सांगितलं, काय तू गेला नाही? काळजी नका करू, सकाळपर्यंत श्रीकृष्ण येईल. असो. सकाळी भीम उठले, स्नान संध्या वगैरे आटपली, बाहेर गेले, हातात गदा घेतली, श्रीकृष्णाला आवाहन केलं, मी ही गदा वरती फेकतोय, वरती. आणि ती जेव्हा माझ्या मस्तकापर्यंत पोहोचते, मस्तकाला आलं तर मी इथेच नाहीसा होईल, तेव्हापर्यंत तू ये आणि मला वाचव. असं श्रीकृष्णाचं आवाहन करतो आणि ते गदा जी आहे तो वाऱ्यात फेकतो. ती गदा हळूहळू करून खालपर्यंत येते. जेव्हा त्यांच्या मस्तकापर्यंत पोहोचते, हात येतो आणि एक गदा धरतो आणि श्रीकृष्ण समोर. आणि श्रीकृष्ण भीमाला म्हणतो, वेडायस का तू? असं कोणी बोलवतो का? श्रीकृष्णाला ते म्हणाले, भीम असं बोलवलं नसतं ना तर तू आला नसता, बरेचसे कारण सांगितले असते. अशी ती आर्तता. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीव लागासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. किती सुंदर पद आहे ना. नाथसुतांनी या पदामध्ये आपल्यासारखे सर्वसामान्य भक्तांच्या मनस्थितीचे वर्णन केलेले आहे. आपण सद्गुरूंचे भक्त आहोत असा हा आपल्याला अहंकार असतो. पण आपण भक्त आहोत याची काय गॅरंटी आहे? नरेंद्र मोदीला आपण ओळखतो, पण ते आपल्याला ओळखतात का? तसेच आपण नाथांचे खूप जवळीक आहोत, भक्त आहोत हे आपण म्हणतोय, पण ते सार्थक केव्हा होईल? जेव्हा आपले सद्गुरू म्हणतील की हा माझा आहे, तेव्हा आपल्या जीवनाचा खरं सार्थक होईल. आज पण आपल्या सद्गुरूजवळ, आज आपण आपल्या सद्गुरूंजवळ आहोत. कोणाच्या कृपेमुळे? तर सद्गुरूंच्या कृपेमुळे. त्यांची सेवा करण्याची संधी मिळते तर कुणामुळे मिळते? त्यात आपल्या कर्तृत्व काहीच नाही. करता करविता कोण? आपले सद्गुरू माधवनाथ महाराज. जे काही आपल्याकडनं हे करून घेतात ते सद्गुरू करून घेतात. हे आपला परमभाग्य आहे. पण आपण काय करतो? आपल्यामध्ये मीपणा जो आहे ना तो खूप डेंजरस आहे. मी तूपणा खूप खतरनाक आहे. तर सगळ्यात पहिले ह्याला घालवायचं आणि आपण आपल्या सद्गुरूंना कसं भेटायला जायचं? कसं भेटायला जायचं? तर शरणागत व्हावं पाहिजे. मंदिरात आपण जातो, तर कासव असतो बाहेर. आपल्या इथे पण आपल्या बाहेर कासव आहे. कशी त्याची अवस्था असते? त्याचं मान खाली असते. म्हणजे त्याचे डोळे जे असतात ते आपल्या भगवंताच्या चरणाशी असतात. आपण पण जेव्हा आपल्या सद्गुरूंजवळ जायचो त्याचे चार पाय बाहेर असतात. म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, आपल्या जे दुर्वृत्ती आहे ना ते सगळं बाहेर टाकून आपल्या सद्गुरूंजवळ जायचं. याची गरज आहे. कारण देव जो आहे ना हा भावनांचा भुकेला आहे. आपल्यामधले भावना पाहतो. तुम्ही किती सुंदर साडी नेसली आहे, तुम्ही किती छान तयार झाले, तुम्ही किती सुंदर हार आणला आहे, शुद्ध तुपाची मिठाई आणली आहे. सद्गुरूंना, भगवंताला त्याची काही गरजच नाही. सद्गुरूंना काय अर्पण करायचं? तर आपली जी सात्विक भावना असते त्यांची पुष्पांजली अर्पण केली ना तरी सुद्धा चालेल. महत्वाचं काय आहे तर आपल्यावरचं, आपल्या सद्गुरूंवरचं आपलं जे प्रेम आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यांच्यावरची अपार श्रद्धा आणि शुद्ध आणि सात्विक भावना. तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असाल ना तरी केवळ आणि केवळ मनातली जी आपल्या भावना आहे ना त्या भावनांनी आपण आपल्या श्रद्धा आणि प्रेमनी आणि सद्गुरू कृपेनी आपण आपल्या आराध्याजवळ पोहोचतो. दासगणू महाराज आहे, महाराजांना जेव्हा भेटायला गेले, महाराजांचे दर्शन केले, त्यांनी नमस्कार केला आणि महाराजांना म्हटलं की माझी इच्छा आहे की मी एकदा तुमच्या समोर कीर्तन करावं. महाराज म्हणाले ठीक आहे, बरोबर, पण मी जेव्हा सांगेन तेव्हा करते? हो म्हणाले, हो मी करीन. तुम्ही जेव्हा आज्ञा द्याल ना मी तेव्हा करीन. बरोबर आहे. आषाढ शुद्ध एकादशीला आपण
दत्त मंदिर पुणे येथील कीर्तन करावं. संतांची आज्ञा पण डोळ्यात अश्रू. कारण त्यांचा नियम होता की दर आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुराला जाऊन कीर्तन करायचं. पण संतांची आज्ञानं बोलता येत नाही. हो म्हणाले. पुणे येथील दत्त मंदिरात ते तिथे पोहोचले. कीर्तनची सुरुवात होण्यापूर्वी दत्तांना नमस्कार केला, महाराजांच्या चरणी लोटांगण केलं आणि कीर्तनाची सुरुवात केली. पूर्वरंग सुरू झाला. अतिशय सुंदर कीर्तन रंगलं. सगळे जितके लोक होते सगळे त्या कीर्तनात रंगले. पूर्वरंग संपला. उत्तरंगाची सुरुवात झाली. मुक्का लावला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. अवघा 3 तास तो कीर्तन रंगलेला होता. देवज्ञान विसरले होते. ते कुठे होते दासगणूंना माहिती नव्हतं. अतिशय सुंदर कीर्तन झालं. कीर्तन रंगलं. शेवट झाला कीर्तनाचा. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. दासगणू महाराज अक्षरशः धावत गेले आणि महाराजांच्या चरणी लोटांगण केलं. डोळ्यात अश्रूंची धार होती त्यांची आणि त्या अश्रूंनी महाराजांच्या चरणांचा त्यांनी अभिषेक केला. महाराजांनी दासगणूंना जवळ घेतलं. काय तुमचं काही नियम तर नाही मोडलं ना? नाही हो महाराज, मला माहीतच नव्हतं की मी इथे दत्त मंदिर पुण्याला आहे. मला अवघं पंढरपूरच दिसत होतं आणि समोर कोण होतं तर माझी विठू माऊली. महाराजांनी दासगणूंना अक्षरशः कटीवर हात ठेवून विठू माऊलीचे दर्शन करवले. दत्त मंदिर पुणे. अशी ती भावना, अशी ती साथ. आणि सद्गुरूंच्या भगवंताच्या जवळीक जर जायचं असेल तर सरळ आणि सुलभ मार्ग आहे ना, तो केवळ आणि केवळ नामस्मरण. सगळे ग्रंथांमध्ये आपल्या सगळ्या संतांनी नामस्मरणाला केवढं महत्व दिलेलं आहे. किती महत्व आहे या गोष्टीला. आपण डी प्रकाशात दुंडूंचा मंत्र, त्या दुंडूंचा काही अर्थ आहे नाही, पण त्या दुंडून मंत्राचं इतकं त्यांनी नामस्मरण केलं त्या शिष्यानी. त्यांनी स्वतःचा उद्धार केला, पण त्यांनी त्याच्या गुरुचा सुद्धा उद्धार केला. मरा 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 करता करता वाल्याचा वाल्मिकी झाला. अजामिल आपल्याला कसा होता माहितीये, पण त्या अजामिल सुद्धा नामस्मरणामुळे नारायण नारायण म्हणत म्हणत त्याचा उद्धार झाला. जनाबाई आपल्याला माहिती आहे. जनाबाई काम करत करत सदैव ती विठुरायाच्या नामातच रंगली राहायची. जे करायची ती सतत विठ्ठल 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 विठ्ठल, सतत ती विठुरायाच्या नामातच रंगलेली राहायची. तिच्या ज्या ती गोऱ्या थापायची ना, त्या गोऱ्या सुद्धा कानाला ऐकायचं तर विठ्ठल विठ्ठल हे असं ऐकू यायचं. मी आपले आजकाल ते व्हॉट्सअप वगैरे मेसेजेस मी एका वाचलं होतं एका मेसेजमध्ये की जेव्हा आपले नाना महाराजांची तब्येत खराब झाली होती तेव्हा डॉक्टर त्यांना तपासायला आले. स्टेथोस्कोप लावला त्यांना, तर काय ऐकू आलं असेल? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशी ती संतांची. आज विचार करा, आपण पण 13 कोटीचा संकल्प घेतलेला आहे. सोपं नाहीये 13 कोटीचा जप संकल्प, खूप मोठा आहे. पण आता पुढच्या महिन्यात 13 कोटीचा जप संकल्प पूर्ण होईल. महाराजांचे ते करून घेतीलच, कारण त्यांना जास्त काळजी आहे. आपण जेव्हा नामस्मरण करतो ना, ते अदृश्य दोर जी असते ना, ती आपल्या सद्गुरूपर्यंत जाते. अनुभवाची गोष्ट असते ती. सगळ्यांना येत असतील अनुभव. आपण सद्गुरूंसाठी जी कळकळ नामस्मरण, क्षमा असावी, मी थोडं पर्सनली जाते. माझे बाबा भास्कर वयाच्या 12व्या वर्षापासून, 12 वर्षाचं मूल किती छोटं असतं, जास्त खूप मोठे नसतं आणि खूप छोटं नसतं. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी गुरुचरित्राचे सतत पारायण केले. आणि जेव्हा गेले ना, त्यांना नुसतं एकच ध्यास की मला नानांना, कारण लॉकडाऊन वेळेत जाऊन भेटतात, काय ना आपण आहे जवळ, आपण कुठे
पण इथे आलो की कसं वाटतं की आपण आपल्या आईच्या कुशीत येऊन बसलो, आपण आईच्या मांडीवर येऊन बसलो, ही भावना असते. तसंच बाबांचं पण असं असतं की त्यांना नानांना भेटायचं होतं. इतकं त्यांनी नानांचं इतकं झपाने वाढवलं आणि अक्षरशः गुरुवारी त्यांनी नानांना हात मारले की नाना या, मला आता तुमच्याशी भेटायचंय, मला आता करमत नाही. आणि आले आणि नाना त्याच्याशी सद्गती दिली. कोणाच्यामुळे? ती गुरु कृपेमुळे. आपला काहीच नसतं त्यात, करता करविता आपले साधूनाथ महाराज, ते गुरु, बस ती आपली आर्द्रता, आपली कळकळ आली तेवढी. महाराजांसाठी म्हणजे थोडंसं लिहिलेलं होतं, शांत स्वरूप मूर्ती माझी सद्गुरु नाथ माऊली, तुझ्या कृपेची असू द्या आम्हा लेकरांवर सावली, किती गाव तुमचे गुण वर्णाया नाही शक्ती, सेवा तुमची करण्या हा जन्म पण आहे कमी किती, माहिती नाही आयुष्याचा काय आहे भरोसा, पुन्हा ठाऊक कोणता असेल माझा शेवटचा, आहे प्रार्थना आपणास नेहमी ठेवा आपल्या लेकीला आपल्या चरणी, साठवून घ्या आपणात माझी प्राण ज्योती, प्रार्थना करते तुम्हासी लेक तुमची दीप्ती, घेईन जरी पुनर्जन्म मी जवळी ठेवा मला माझा, तुमच्या चरणी तुमची लेक करते प्रार्थना सद्गुरु माझे राधा. मी माझ्या वाणीला इथे विराम देते. आभार मानायचा आहे. कसं असतं ना की महाराजांनी मला, माझी आई म्हणजे आपली सगळ्यांचीच आई, बोट धरून त्या नर्सरी कक्षामध्ये त्यांनी मला या क्षेत्रात प्रवेश दिला आहे. प्ले स्कूल सुद्धा करवलं मला. कुठे प्ले स्कूल करवलं तर समर्थ मठात. मनाचे श्लोक कशी सुरुवात, कशी मनाचे श्लोक घे, निरूपण कर. कसं आता मना मना मना, महाराजांनी काय म्हणलं, मना मना करे तर आपोआप नाम, मनाचं उलट काय नाम, तर तिला नाम घ्यायची सवय लागेल अशी त्यांनी मला प्ले स्कूल मध्ये, म्हणून मठात मी सुरुवात केली उभं राहून. बाबा महाराजांनी तिथे प्ले स्कूल करवलं आणि आता इथे नर्सरीमध्ये मला, आज माझी ही परीक्षा होती आणि कदाचित ती सेवा आहे तर त्यांनी करवून घेतली, मी त्यांच्याच चरणी अर्पण करते. सगळे जितके पण माझे बंधू भगिनी आहेत, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रूपी सगळ्यांनी, असं नाही की आत्ता यावे, पुष्कळच्या वेळेस सगळ्यांनी, जसं माझे वावदे काका काकू, किबे काका काकू आणि माझे भिडे काका, असे पुष्कळचे लोक आहेत ज्यांनी मी काही ना काही त्यांच्याकडनं खूप शिकली. सगळ्यांकडनं, लहान असो मोठे असो, सगळ्यांकडनं आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. मी त्या सगळ्यांचे खूप खूप, आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते. आणि विशेष आभार म्हणजे माझे वरिष्ठ गुरुबंधू नाना, ज्यांनी मला ही संधी दिली, म्हणून त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. एका व्यक्तीचं आणखीन आभार मानणं माझी इच्छा आहे की तो पडद्याच्या मागे राहतो, ज्यांनी मला सद्गुरूपर्यंत पोहोचवलं, असा माझा मित्र म्हणा, सखा म्हणा, माझा जीवनसाथी मनीषो, यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद करते की आज इथपर्यंत मी म्हणजे सद्गुरूपर्यंत आणण्यासाठी ते एक प्रेरणा होतं. म्हणजे त्यांनी मला इथपर्यंत आणलं, मला माझे सद्गुरू भेटले, म्हणून मी त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद करते. आणि काही पण झाली असेल त्रुटी तर क्षमा करा, पण जे काही चांगलं करून घेतलं आहे ना ते महाराजांनी करून घेतलं. माझी स्वतःची काही पण योग्यता नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलंय, नसे ज्ञान वैराग्य काही संगी, नसे भक्तीचा देशगी अंतरंगी, कसा वासवू दिव्य चारित्र्यडंका, समर्था तरी होई तू पाठीराखा. ते आहे सोबत, म्हणून मी हे करू शकले. विचार नव्हता केला, मी विचार नव्हता केला समोर बसून असं ऐकायची, कधी विचार नाही केला की मी असं व्यासपीठावर कधी बसून बोलीन. हे आजचा दिवस ना माझ्या जीवनाचा खूप सोनेरी दिवस आहे. मी त्या भावना व्यक्त नाही करू शकत आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. सद्गुरु महाराज की जय.
कोण म्हणत नसे ज्ञान वैरा आणि गाणी चढली. ज्यांच्या डोक्यावर ज्याही भक्ताच्या डोक्यावर महाराजांनी हात ठेवला तो बोलू लागतो. फक्त त्याच्यासाठी सुरुवात करायची आणि सुरुवात करून त्यांच्यासमोरच सांगायचं. म्हणजे आज जे धारा प्रवाह ती बोलली ते महाराजांच्या कृपेने अतिशय उत्तम सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि आपल्या इथे असे खूप लोक प्रतिभावान आहेत. त्यांनी महाराजांचे जे प्रत्येक वेळेला अलग अलग कार्यक्रम होतात त्यावेळेला आपण हा अर्धा तासाचा जो एक वेळ असतो तो आपण सर्वजणसुद्धा देऊ शकतो. आणि ज्याला महाराजांचे अनुभव किंवा महाराजांबद्दल किंवा या ओव्या ज्या आहेत ते त्याच्या गीतांजलीतल्या किंवा दीपप्रकाशातले जे आहेत ते प्रसंग त्यांनी खरंच सांगावे. कारण पोथी वाचताना किंवा दीपप्रकाश गीतांजलीचं पद म्हणताना प्रत्येक वेळेला आपण म्हणतो, पण एखाद वेळेस एखाद वाक्य एखाद ओळी ती आपल्या मनाला पर्यंत जाते. काही वेळेला शेगावच्या गजानन महाराजांची पारायण आपण म्हणजे जी केली पण ती खूप करता 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 एखाद दिवशी असं वाटतं की हे तर आपण नेहमीच वाचतो पण हे आज काहीतरी अलगच काय तर तो भाग असतो. आज तिने खूप उत्तम प्रकारे केलं आणि आपण सर्व जे आहोत त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये प्रतिभा आहे. त्यांनीसुद्धा असा हा कोणीसुद्धा त्याच्यात वयाचं बंधन नाही आहे. कोणीसुद्धा असा हे करावा म्हणजे महाराजांसमोर महाराजांच्या बाबतीत आणि त्यांनी काय दिलं ऐकणारे सुद्धा जे आहेत आपण सुद्धा हे जे मनन चिंतन करतो आज तिने जे सांगितलं आपण एका मनाने आपण सर्व ते ऐकत होतो तर ते सुद्धा आवश्यक आहे. श्रवण भक्ती आपण ती श्रवण भक्ती केली त्या श्रवण भक्तीमध्ये जर आपण केलं तर त्याच्यात सुद्धा आपण खूप मोठं काहीतरी करून गेलो तर काही ना काही त्याच्यातनं आपण घेऊच. म्हणून कीर्तनाला प्रवचनाला जावं आणि त्याच्यातनं आपल्याला काही ना काहीतरी ते मिळतंच. आज तिने खूप चांगला प्रसंग दिला आणि एक चांगली तयारी आहे तिची. ज्या वेळेला आपल्या इथे रामनवमीच्या उत्सवामध्ये समर्थ रामदास स्वामीच्या मनाच्या श्लोकावर ज्या पोरांचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सुद्धा तिने 4 श्लोकांचं निरूपण केलं तर ते सुद्धा खूप उत्तम केलं. तर हे महाराजच तिला ती प्रेरणा देतात आणि तिने जे जे काही सांगितलं ते खरंच उत्तम आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि महाराजांची कृपा त्याच्यावर असे संतुलित राहो. आणि तिने याच्यानंतर सुद्धा आणखीन सुद्धा महाराजांवर किंवा आणखीन संत परंपरेवर संतांवर आपली ही अशी याला विराम देऊ नये आणि हे करावं आणि नाथ मंदिरामध्येच त्याची सुरुवात करावी. म्हणजे मी तिला प्रत्येक वेळेला महाराजांच्या आशीर्वादाने दुसऱ्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी ते करता येईल. मी तिला म्हणजे विनंती करेन की ज्या ज्या वेळेला आम्ही अकोला पुढं किंवा आणखीन कुठे जाऊ त्यावेळेला एक अर्ध्या तासाचं हे जे काही आहे हे आपल्या भक्तांपर्यंत ते तू सादर कर. आणि दीपप्रकाश आणि गीतांजली ही सर्वांनीच वाचलेली आणि गायलेली आहे. त्या कारणाने प्रत्येकाला त्याचे प्रसंग माहिती आहे तर तो सुद्धा एक आनंद असतो त्या प्रसंगांचा. आता काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी महाराजांची जी गीतांजली दीपप्रकाश आहे त्याच्यावर सुद्धा कोणतरी सुंदर काव्य केलं. 35 अध्यायावर देशपांडे म्हणून आहेत आपल्याचे त्यांनी अतिशय सुंदर काव्य केलं काव्य दीपप्रकाशावर. तर त्यांचा मागच्या वर्षी आपण गुरुपौर्णिमेला कार्यक्रम ठेवला होतो पण कोरोनाच्या कारणाने तो झाला नाही. आता या गुरुपौर्णिमेच्या वेळेला तो करू. अतिशय सुंदर त्यांनी म्हणजे केलेलं आहे. त्याची मला पाठवलं होतं तर ते सुरू झालं की आपल्याला दीपप्रकाशातले एक एक अध्याय समोर दिसतात. म्हणजे एक एक अध्यायाचं वर्णन ते करत गेलेले त्या ओव्यांमध्ये आणि अतिशय सुरेख केलेलं आहे. तर हे जे आहे ते महाराजांच्या प्रेरणेने तिने केलं. तर मी आज खेळ ठाकूरांना विनंती करतो तुम्ही खूप मोठ्या तुम्ही तिला आशीर्वाद द्या आणि ती शाल आणि तिला द्यावं. या का सद्गुरु माधवनाथ महाराज की जय.
सद्गुरु राघवनाथ